नमस्कार मित्रांनो, मी रमेश बागडे. स्वागत करतो तुमचं रमेश बागडे व्लॉग या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी आज फक्त 5 मिनिटं घेणार आहे तुमचे 5 मिनिटं बोलणार आहे तुमच्यासोबत. मी कुठला कोण साधू नाही किंवा कुठला पॉलिटिशियन नाही आहे किंवा कुठला संत महात्मा सुद्धा नाही आहे. मी एक तुमच्यातलाच एक अतिसामान्य मिडल क्लास माणूस आहे. जसं तुम्ही तसंच मी आहे. प्रत्येक 2 गोष्टी, एक 4-5 गोष्टी आहेत त्या थोडं शेअर करायला तुमच्यासोबत. त्यासाठी हा एक व्हिडिओ आपण बनवतोय आपल्या रमेश बागडे व्लॉग या चॅनलवरती. पाठीमागे सुद्धा आपण एक 2-3 व्हिडिओ बनवले होते. त्याच्यामध्ये पूर्णपणे मी एक्सप्लेन केलं होतं की माझा बायोडेटा वगैरे पण तुमच्यासोबत शेअर केला होता, मी कोण कुठलं वगैरे काय. तर एक गोष्ट मित्रांनो सांगायची तुम्हाला, आपण दिवस रात्र कशासाठी मेहनत करतो? आपल्या कुटुंबासाठी, आपल्या परिवारासाठी, आपले आई वडील, आपला परिवार. ठीक आहे, दिवस रात्र आपण मेहनत करतो, कष्ट करतो, घाम गाळतो. कशासाठी? पैशासाठी. पैशासाठीच आपण करतो ना सर्वजण. ही गोष्ट तर सर्वांना मान्य आहे. ओके. आजकाल या जगामध्ये, दुनियामध्ये, समाजामध्ये, आपल्या परिपावनामध्ये, भावकीमध्ये तुम्हाला किंवा अजिबात व्हॅल्यू नाही मॅडम. मित्रांनो, तुमचं व्हॅल्यू 0 आहे. फक्त तुम्हाला व्हॅल्यू आहे, तुम्हाला महत्व आहे फक्त तुमच्याकडे किती पैसा आहे त्यासाठी तुम्हाला महत्व आहे. एक काळ असा होता की माणसाच्या शब्दावर, एक शब्द कुठल्याही व्यक्तीने करू दे त्याच्या शब्दाला किंमत होती. पण आजकाल तुमच्या शब्दाला ना माणसाला कशाला किंमत नाही, फक्त पैशाला महत्व आहे. तुमच्याकडे मनी किती आहे, तुमच्याकडे बँक बॅलन्स किती आहे, त्याला आज लोक बघतात. बाकी तुम्हाला व्हॅल्यू 0 आहे. त्याच पैशा संदर्भातच आपण बोलणार आहे. आपण छोटी मोठी नोकरी करतो, ठीक आहे. कोणी कोऑपरेट इंडस्ट्रीमध्ये कोणी करत असेल, कोण सिक्युरिटीमध्ये करत असेल, कोण डिफेन्समध्ये असेल. आपल्या महिला गृहिणी सुद्धा, महिला वर्ग ते सुद्धा करतात. आपल्या हजबंडला हातभार लावतात. महिला वर्ग सुद्धा जाम भरपूर पुढे. प्रतिभाताई पाटील या प्रेसिडेंट बनल्या आपल्या इंडियाच्या, याच्यावरूनच घ्या. आता सुद्धा आपल्या द्रौपदी मुर्मू मॅडम या सुद्धा प्रेसिडेंट आहेत. ठीक आहे. आपले PM साहेब, मोदी साहेब, हे सुद्धा 0तून वर गेलेले आहेत. त्यांनी सुद्धा धीरे 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 म्हणजे समाजामध्ये त्यांना समाज करायची आवड होती. त्या दिशेने त्यांनी झेप घेतली आणि आता ते इंडियाचे PM बनलेले आहेत, पंतप्रधान आहेत. आय नो, हे तर सर्वांना तुम्हाला माहितीच आहे. तर आपण मित्रांनो बोलणार आहोत पैशाविषयी. पैशाला किती महत्व आहे आणि पैसा हा लोकांना काय काय करू शकतो. पैशामुळे लोक आज काय काय करतात आपण वाचतो न्यूजला, याला त्याला, प्रत्येक ठिकाणी आपण बघत असतो. तर बोलण्याचा विषय हा जॉब करा, नोकरी करा. दुसरे करण्याचं क्षेत्र आहे. म्हणजे पाठीमागे सुद्धा मी 2-3 व्हिडिओ बनवले होते. बऱ्यापैकी काय तुमच्या लोकांचा रिस्पॉन्स आलेला नाही. तरी सुद्धा ज्यांना पटत असेल ते घ्या, ज्यांना पटत नसेल त्यांनी सुद्धा 2 शब्द ऐकले तरी काही नुकसान तुमचं होणार नाहीये. फक्त काय थोडंसं नेटचं बॅलन्स वगैरे तुमचा खर्च होईल. तर सोशल मीडियावरती या मित्रांनो, युट्यूबवर या, फेसबुकवर या, इंस्टावर या. सगळ्यात आधी जो सोशल मीडियाचा जो प्लॅटफॉर्म आला, टिकटॉकमध्ये सुद्धा बरेच लोकांनी ग्रोथ केली त्याच्यामध्ये. एक्झाम्पल सुद्धा तुम्ही बघितले असतील. झोपडीमध्ये राहणारे, रस्त्यावर फुटपाथवरती राहणारे, काय केलं त्या लोकांनी? फक्त एक अँड्रॉइड मोबाईल घेतला, व्हिडिओ क्लिक केला, व्हायरल केला मीडियावरती. आत्ता ती लोक हायफाय बंगल्यामध्ये राहतात, स्वतःचे ब्लॉग घेऊन राहतात, 4 व्हीलर आहे त्यांच्याकडे, काही नाही. आता ऑल ओव्हर सर्व फॅसिलिटी आहे. ठीक आहे. माझं सर्व तुम्हाला एकच सांगण्याचं महत्व, सोशल मीडियावरती या. मी असं म्हणत नाही आता बिझनेस करायचं म्हणलं तरी भांडवल आलं. आता आपला मराठी वर्ग म्हणजे आपण कमी आहोत असं नाहीये, पण कशी आपली ती मानसिकता नाही. मला बिझनेस करायचा झाला तर मला भांडवल लागेल, करोडोनं पैसा लागेल, 50 लाखापासून पैसा लागेल. तेवढं भांडवल आपण आणणार कुठून? मग कर्ज घ्या. कर्ज घेतलं तरी थोडे दिवस आपण चालवतो, आपली मानसिकता ती नसते. तर त्याच बिझनेस क्षेत्रामध्ये हे गुजराती मारवाडी लोकांना घ्या. ते लोक टाइम देतात. वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष टाइम देत देते ते लोक जातात. आता एक दुकान पहिल्यांदा सेट करतात ते, आता त्यांचे 12-12, 10-10, 5-5 अशी दुकानं झाली त्यांची. प्रत्येक क्षेत्रामध्ये शिरलेले आहेत मित्रांनो. आपण सुद्धा कमी असं मी म्हणत नाही. आपण सुद्धा लाथ मारत येते आपण पाणी काढू. ठीक आहे. ही म्हण तुम्हाला प्रचलित आहे, तुम्हाला माहिती सुद्धा असेल. लाथ मारत येते पाणी काढायची आपली तयारी, पण आपली ती मानसिकता नसते. तेवढं कष्ट करण्याची आपली तयारी नसते.
आपली कुठेतरी छोटी मोठी नोकरी भली, आपला उद्योग भला, आपलं परिवार भलं. त्यासाठी तुमच्यामध्ये जे सुप्त काही कलागुण जे आहेत ते मीडियावरती आहे. म्हणजे कसं लोकांना त्याच्यामधून काहीतरी दोन गोष्टी शिकायला भेटतील, काहीतरी अनुभवायला भेटतील. अशा गोष्टी तुम्ही शेअर करायचा. युट्यूबवर शेअर करा, फेसबुकला शेअर करा. आता सध्या मी 1-2 महिने झाले मी कंटेंट टाकतोय, बनवतोय. भले 100% मला रिस्पॉन्स नाहीये. मी म्हणत नाही की चॅनल माझा ग्रोथ झाला, मी झालं, तसं नाही. होतोय. म्हणजे कसं वेळ द्या. जॉब करा, पण इकडे सुद्धा थोडासा वेळ द्या. इन फ्युचर वर्ष लागेल, 2 वर्ष लागेल. लोकं 5-5, 10-10 वर्षापासून काम करतात. पण आहेत आता चांगले स्टेजवर आहेत, स्टेबल झाले पूर्णपणे. आता त्यांना ना जॉब करायची काय गरज नाही, त्यांच्या मुलाबाळांना पुढे जॉब करायची गरज आहे. महिला वर्ग सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात उतरलेला आहे. आपला पुरुष वर्ग सुद्धा आहे. छोटी छोटी मुलं मित्रांनो, तुम्ही विश्वास नाही करणार. 5-5, 3-3, 4-4, 6-6 वर्षाची मुलं आहेत. इतकं छान म्हणजे एकदम म्हणजे कंटेंट आहेत ना त्या लोकांचे. एवढे मुलामध्ये एवढे कलागुण आहेत ना, अक्षरशः खरंच कौतुक करावं असं वाटतं त्या मुलांचं मनापासून. तर ह्या व्हिडिओतून आपण एकच संदेश द्यायचा मित्रांनो, तुमचा एक भाव समजा मला. सोशल मीडियावरती या, वर्किंग करा. अर्निंग आहे मित्रांनो त्याच्यामध्ये. विश्वास ठेवा किंवा ठेवू नका, पण अर्निंग आहे. चांगल्यापैकी तुम्ही पैसे कमवू शकता. तुमची लाईफ सेटल करू शकता. आता मुलांना आपण एवढं शिकवणार 10-10, 12-12 वर्ष, ग्रॅज्युएशन, डिग्री, डिप्लोमा, कोण विचारते त्याला आता? कोण विचारते? कोणी विचारत नाही. तुमच्या डिग्रीला, शिक्षणाला कोणी विचारत नाहीये. आलं लक्षात? त्यांच्यामध्ये काय कलागुण असते ते कॅच करण्याचा प्रयत्न करा. करा व्हायरल त्याच्यामध्ये. चांगले चांगले कंटेंट टाका. असं नाही की त्याच्यापासून काहीतरी समाजामध्ये काहीतरी वेगळाच त्याचा मोटिवेशन समाजावर नको भेटेल. आलं लक्षात मित्रांनो? एवढंच सांगण्याचा प्रयत्न करतो. मीडियावरती या. पैसा भरपूर आहे त्याच्यामध्ये. थोडासा वेळ द्या, टाइम द्या. ठीक आहे. आज ना उद्या तुमचं म्हणजे त्याच्यामध्ये फायदाच होणार आहे. अर्निंग करणार आहे. लाईफ तुमची सुधारणार आहे. ठीक आहे मित्रांनो. व्हिडिओ बोलायचं तर भरपूरच आहे, पण खूप मोठा होईल. आता माहिती आहे एवढा मोठा व्हिडिओ बघायला लोकांच्याकडे एवढा वेळ नाहीये. ठीक आहे मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटलं ते. जय हिंद, जय महाराष्ट्र.